आज आपण ग्लोबल एज्युकेटर्स नेटवर्क अर्थात जेन यामार्फत शिष्यवृत्ती सराव परीक्षा मार्गदर्शन यामध्ये माहिती पाहत आहोत. तर आज आपल्याला मार्गदर्शक आहेत शिवश्री लक्ष्मण काटेकर यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन. आणि त्यांचा संपर्क क्रमांक आहे 7588 020 886. चला तर मग आजचा घटक आपण या ठिकाणी समजून घेऊया. आजचा घटक आहे बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आकलन. या घटकामधील पहिला मुद्दा आहे सूचना पालन. यामध्ये वर्णमाला आधारित सूचना पालन काय तपासले जाते. यामध्ये वर्णक्रम, स्वर व व्यंजन, अक्षरांची ओळख, वर्णमालेतील स्थान हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर मराठी वर्णमाला क्रमाने माहिती असावी, कोणते अक्षर आधी किंवा नंतर येते ते ओळखता यावे, स्वर आणि व्यंजन वेगळे करता यावेत. यामध्ये उदाहरण सूचना, खालील अक्षरापैकी स्वर अक्षरांना गोल करा. यामध्ये क, अ, ट, ई, भ, उ. यामधील उत्तर आहेत अ, ई आणि उ. यासोबत मुद्दा क्रमांक 2 जोडाक्षरे यावर आधारित सूचना पालन काय तपासले जाते. तर जोडाक्षरांची ओळख, जोडाक्षरे असलेले शब्द शोधणे. महत्त्वाचे मुद्दे आहेत यामध्ये क्ष, त्र्यज्ञ आणि स्र इत्यादी जोडाक्षरे ओळखता यावीत. त्यासोबतच शब्दातील जोडाक्षरे शोधता यावे. उदाहरण सूचना, जोडाक्षर असलेल्या शब्दांना अधोरेखित करा. यामध्ये मित्र, कमळ, पुस्तक, क्षेत्र, फूल. यामध्ये उत्तर येईल मित्र आणि क्षेत्र. तिसरा मुद्दा आहे जोड शब्द आधारित सूचना पालन. यामध्ये काय तपासले जाते. तर जोड शब्द ओळखणे, समान अर्थाचे जोड शब्द निवडणे. यामध्ये उदाहरण सांगता येईल आपल्याला. सूचना, जोड शब्द असलेल्या शब्दांना गोल करा. यामध्ये घरदार, नदी, गाव, अक्कल हुशारी आणि झाड. यामधील उत्तर आहेत घरदार, अक्कल हुशारी. तर चौथा मुद्दा आहे समानार्थी शब्द आधारित सूचना पालन काय तपासले जाते. तर समान अर्थाचे शब्द ओळखता येणे. महत्त्वाचे मुद्दे आहेत शब्दसंपत्ती वाढवणे, अर्थ समजून घेणे. उदाहरणार्थ सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. त्यामध्ये चंद्र, रवी, तारा आणि ग्रह. यामधलं उत्तर आहे रवी. पाचवा मुद्दा विरुद्धार्थी शब्दावर आधारित सूचना पालन. यामध्ये काय तपासले जाते. तर विरुद्ध अर्थाचे शब्द ओळखणे. सूचना आहे खालील शब्दांपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाला गोल करा. त्यामधील पर्याय आहेत लहान, जाड, उंच आणि रुंद. यामधलं उत्तर येईल आपलं लहान. शब्दांच्या जातीवर आधारित सूचना पालनमध्ये काय तपासलं जातं. तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या गोष्टी तपासल्या जातात. यामध्ये उदाहरण असं आपण सांगू शकतो, खालील शब्दांपैकी क्रियापदाला चौकट करा. सुंदर, धावतो, पुस्तक, मुलगा. या शब्दांमध्ये उत्तर आहे धावतो. सातवा मुद्दा म्हणीवर आधारित सूचना पालन. यामध्ये काय तपासले जाते. म्हणीचा अर्थ योग्य म्हण निवडणे. उदाहरणार्थ उगाच बडाया मारणे या अर्थाची म्हण शोधा. यामध्ये पर्याय 1 अति तेथे माती, 2 उंटावरून शेळ्या हाकणे, क थापाड्या आणि ड रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी. यामध्ये उत्तर आहे क थापाड्या मारणे. तर आठवा मुद्दा आहे वाक्प्रचार आधारित सूचना पालनमध्ये काय तपासलं जातं. तर वाक्प्रचारांचा अर्थ योग्य उपयोग. उदाहरण डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ असलेले वाक्य निवडा. तर या उत्तर येईल आपलं अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. नववा मुद्दा आहे अक्षरसमूहावर आधारित सूचना पालन. यामध्ये अक्षरांची मांडणी, समान अक्षरसमूह शोधणे, अक्षरक्रम शोधले या बाबी तपासल्या जातात. यामध्ये उदाहरण म्हणून सांगता येईल आपल्याला खालीलपैकी कमळ या शब्दातील दुसरे अक्षर ओळखा. क, म, ळ. यामध्ये म हे अक्षर 2 नंबरला येते.
तर 10वा मुद्दा शब्दसमूहावर आधारित सूचना पालन. यामध्ये समूहातील समान शब्द, वेगळा शब्द शोधणे हे तपासले जाते. उदाहरण सांगता येईल. वेगळा शब्द गोल करा. आंबा, केळी, संत्री, पुस्तक. यामध्ये पुस्तक हा शब्द वेगळा आलेला आहे. पुढे जाऊ आपण. शब्दातील अक्षराचे स्थान. यामध्ये काय तपासले जाते? पहिले अक्षर, शेवटचे अक्षर, मधले अक्षर, विशिष्ट स्थानावरील अक्षर. महत्त्वाचे मुद्दे आहेत. डावीकडून मोजणे, उजवीकडून मोजणे, क्रमांक समजणे. यामध्ये उदाहरण, सूचना, शिष्यवृत्ती या शब्दातील तिसरे अक्षर ओळखा. उत्तर श, अक्षर गटानुसार. तर दुसरं उदाहरण सांगता येईल आपल्याला. कमळ या शब्दातील शेवटचे अक्षर गोल करा. यामध्ये उत्तर आहे ळ. सूचना पालन सोडवण्यासाठी पद्धत काय काय? तर स्टेप 1 सूचना पूर्ण वाचा. स्टेप 2 महत्त्वाचे शब्द ओळखा, गोल करा, चौकट करा, अधोरेखित करा, निवडा पहिले, शेवटचे, तिसरे समानार्थी शब्द. स्टेप 3 पर्याय तपासा आणि चौथी स्टेप घाई न करता उत्तर द्या. यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष टिप्स आपल्याला असे सांगता येतील. वर्णमाला पूर्ण पाठ करावी, त्यासोबत जोडाक्षरे व जोडाक्षर शब्दांचा भरपूर सराव करावा, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह तयार करावा, म्हणी व वाक्प्रचारांचे अर्थ समजून घ्यावेत, शब्दातील अक्षराचे स्थान शोधण्याचा नियमित सराव करावा, प्रश्नातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक वाचावी, काय विचारले आहे हे प्रथम समजून घ्यावे. यामध्ये निष्कर्ष असे काढता येतील आपल्याला. वर्णमाला, जोडाक्षरे, जोडशब्द, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, शब्दांच्या जाती, म्हणी, वाक्प्रचार, अक्षरसमूह, शब्दसमूह आणि शब्दातील अक्षरांचे स्थान या सर्व घटकांवर आधारित सूचना पालन प्रश्न विद्यार्थ्यांच्या भाषा, आकलन, निरीक्षण शक्ती, तर्कशक्ती आणि एकाग्रतेचा चाचणी घेतात. नियमित सराव केल्यास या प्रकारच्या प्रश्नामध्ये पूर्ण गुण मिळवता येतात. अशा पद्धतीने या घटकावर आधारित मुद्दे घेत असताना यातील पहिला महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये मराठी वर्णमाला आपण पाहणार आहोत. त्यातील स्वर, व्यंजने आणि त्यांचा क्रम. स्वर आहेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ. तर स्वरादी आहेत आहा आणि व्यंजन आहेत क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, ण, त, थ, द, ध, न, ट, ठ, ड, ढ, न, प, फ, ब, भ, म, यर, ल, व, श आणि श, स, ह, ळ असे 34 आहेत. तर संयुक्त व्यंजन 2 आहेत, क्ष आणि ज्ञ. तर जोडाक्षरे आहेत ऋ, लृ, कृ आणि ण. अनुस्वार विसर्ग असणारी ही जोडाक्षरे नाहीत. तर उदाहरणार्थ कृपा, वृत्ती, पृथा, हृदय यामधील कृ, ऋ, पृ, ह ही जोडाक्षरे नाहीत. क्ष, ज्ञ, स्त्र, स्त्र, क्र, अर्क, क्य, रे, ह्या, ट्र ही यासारखी जोडाक्षरे आहेत. उदाहरणार्थ कर्म, पार्थ, सर्व यामधील रफारयुक्त अर्म, अर्थ, उर्व आणि क्रम, प्रज्ञा, पत्र यामधील क्र, प्र, त्र हे जोडाक्षरे आहेत. त्या, म, च्या, झ्या अशी 2 अक्षरे जोडून बनणारी इतर सर्व जोडाक्षरे आहेत. तर जोडशब्द 2 अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन तयार होणारा नवीन शब्द म्हणजे जोडशब्द. उदाहरणार्थ गोडी गुलाबी, कोड कौतुक, बारीक सारीक, नफा तोटा इत्यादी. तर पुढचा घटक पाहूया. यामध्ये आपल्याला मराठीतील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ या बाबी माहिती पाहिजेत. समानार्थी विरुद्धार्थी शब्द माहिती पाहिजेत. म्हणी आणि वाक्प्रचार माहिती पाहिजेत. दिलेल्या अक्षरसमूहापासून वा शब्दसमूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करता आला पाहिजेत. आणि शब्दातील अक्षराचे स्थान ठरवणे यामध्ये डावीकडून डावीकडे म्हणजे आपल्या उजवीकडून डावीकडे, उजवीकडून उजवीकडे म्हणजेच त्या उजवीकडून उजवीकडे आपल्याला समजलं
पाहिजेत. यातील काही उदाहरणं पाहू आपण. पहिला आहे प्रश्न, नमुना प्रश्न म्हणून प, ब, भ, र, ट, क, स, ग, ग, न, च, ब, य, ट वरील अक्षरमालिकेतील कोणत्या 3 संलग्न अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनतो? तर याचं स्पष्टीकरण असं सांगता येईल आपल्याला, ग, ग, न या अक्षरांपासून बनतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये वरील अक्षरमालिकेतील किती वेळा स अक्षरांच्या लगत य हे अक्षर आलेले आहे? आपण जर पाहिलं तर य नंतर स येणारी दोन ठिकाणी आहे. तर आपण दुसरा पर्याय यासाठी निवडू शकतो. यामध्ये आपल्याला 3 वेळा आलेला आहे. स अक्षराच्या लगत य असं आलेले 3 आहे. तर आपण तिसरा पर्याय या ठिकाणी निवडतो. थिएटर या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता पर्यायी मराठी शब्द वापरतात? तर यामध्ये थिएटर या शब्दासाठी पर्यायी शब्द नाट्यगृह वापरला जातो आणि तो पर्याय क्रमांक 2 आहे. तर र, रिय व पर्ण ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील तिसऱ्या व चौथ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ते लिहा. यामध्ये पर्यावरण हा शब्द येईल. पर्यावरणमधील वर या शब्दाचा विरुद्धार्थी खाली असा येतो आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 येतो आपला. तर वनवास या शब्दातील अक्षरापासून किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात? तर यामध्ये वनवास या शब्दापासून वन, वास, नस, नवा, सन, वाव असे 6 शब्द अर्थपूर्ण तयार होतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी येतो. आणखी एक प्रश्न पाहूया. पुत्रप्रेम, कर्तव्य, जन्म, अक्षर, हृदयनाथ, राष्ट्रभक्ती या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत? तर एकूण 8 जोडाक्षरे या शब्दांमध्ये आलेली आहेत. अशा स्वरूपाचे काही प्रश्न आपल्याला स्वाध्याय म्हणून दिलेले आहेत. तर ते आपण नक्की वाचावेत, लक्षपूर्वक समजून घ्यावेत आणि त्यावर आधारित असणाऱ्या पर्यायांमधून अचूक उत्तराचा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे. आणि अचूक उत्तराचा पर्याय निवडल्यानंतर आपल्या जो नंबर दिलेला आहे 7588020886 या क्रमांकावरती आपण ते उत्तरं पाठवायचे आहेत. आपल्याला त्याबाबत मार्गदर्शन मिळेल. जर आपल्याला काही समजलं नाही, अडचण आली तर नक्कीच आपण मार्गदर्शन घेऊ शकता. या ठिकाणी अशा पद्धतीने सराव संच म्हणजे सराव प्रश्न आपल्यासमोर आहेत. ते प्रश्न काळजीपूर्वक वाचा, त्यामधील उत्तराचा अचूक पर्याय निवडा आणि तो निवडलेला अचूक पर्याय त्या ठिकाणी आपल्या वहीमध्ये नोंदवून घ्या आणि तो क्रमांक आपल्याला दिलेल्या मोबाईल नंबरवरती पाठवून द्या, म्हणजे आपल्याला त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळेल. अशा पद्धतीने आपण जर हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिला तर आपल्याला नक्कीच आवडला असेल. यावरती कमेंट जरूर करा. या चॅनलवरती आपण नवीन असाल तर लाईक करा आणि या ठिकाणी याबाबत माहिती इतर शिष्यवृत्ती शिकणाऱ्या मुलांना नक्की पाठवा. यासाठी आपण यासोबतच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हे देखील मार्गदर्शन असते. CBSE आणि स्टेट सिलेबसबाबत मार्गदर्शन केलं जातं. यामध्ये ऑलिम्पियाड एक्झाम, NMMS एक्झाम, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, तसेच शिक्षकांसाठी TAT आणि CTAT या परीक्षासाठी MPSC आणि सर्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात येते. यासाठी संपर्क 7588020886. चला तर मग, धन्यवाद. आज आपण